अहमदनगरमधून दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। अहमदनगरमध्ये असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलंय। रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय। जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला असून गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिलंय। तर दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी। अहमदनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पूजा खेडकर या प्रकरणानंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभरात दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद समोर असतानाच अहमदनगर येथे 3 दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं समोर आलेलं आहे। आपल्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या प्रमाणपत्राच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं आहे। सर, 3 बोगस प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला नगरमधून मिळाल्याची माहिती कळतीये, काय याच्यात? दिव्यांग संघटनेचे एक पदाधिकारी आहेत, त्यांनी तक्रार दिलेली आहे की हे जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र देण्यात आलेले होते। तर त्यांनी ते 3 सर्टिफिकेट UDID साईटवर जाऊन डाउनलोड केलेले आहेत आणि ते त्यांनी त्यांच्या अर्जासोबत दिलेले आहे। परंतु आमच्या अभिलेखाची पडताळणी केली असता त्या तिन्ही प्रमाणपत्राची जिल्हा रुग्णालयाच्या कुठेही काही केस पेपर विभाग असेल, दिव्यांग विभाग असेल, कुठेही त्याची नोंद आढळलेली नाही आणि त्याच्यावर कुठलेही आजाराचे निदान सुद्धा चुकीचे टाकलेले आहेत। त्याच्यावरून ते सिद्ध होते की ते एका डॉक्टरनी किंवा जिल्हा रुग्णालयाने 100% दिलेलं नाहीये। हे सर्टिफिकेट आमच्या साईटवरून किंवा आमची साईट हॅक करून बाहेर तयार झाल्याची जास्त शक्यता आहे। सायबर सेलचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आम्ही करणारच आहोत, जेणेकरून या घटना परत घडू नये। लैलेश बारगजे, G24 तास, अहमदनगर। तर दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं आणि हॅकर्स कडून कसं ते मिळवता येतं आपण पाहूयात। शासकीय रुग्णालयातून तपासणी करावी लागते। अहवाल शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो। त्यानंतर वेबसाईटवरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं जातं। शासकीय रुग्णालयातून दिव्यांग अहवाल पाठवला जातो। त्यानंतर वेबसाईटची लॉगिन ID, पासवर्ड कर्मचाऱ्याकडे असतो। अहवाल वेबसाईटवर न देता 3घांनी प्रमाणपत्र मिळवल्याचं पाहायला मिळालंय।